नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर 2025चा शेवट हा आपला एकादशीने झालेला आणि 2026ची सुरुवात ही आपली गुरुवारनी होते। स्वामींच्या आशीर्वादाने खूप छान दिवस आला आजचा आणि खूप छान मी अशी रांगोळी काढली आहे, हळदीचं लेपन वगैरे केलं आहे कारण की नवरात्र पण चालू आहेत। तर तुम्हाला माहितीच आहे एका वर्षामध्ये 4 नवरात्र येतात। नवरात्र ही आपली प्राचीन परंपरा आहे। नवरात्र पूर्ण देशभरात साजरी केली जाणारी हिंदू सण आहे हा। तरीसुद्धा अनेकांना हे माहिती नसते की नवरात्र वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वर्षातून 4 वेळा येते। ती म्हणजे चैत्र नवरात्र, आषाढ नवरात्र आणि शारदीय नवरात्र अशा आणि पौष नवरात्र असे 4 नवरात्र असतात। तर आम्ही आलो ते म्हणजे ठाण्याला, जिथे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे। तुळजापूरला तर जाता नाही आलं आम्हाला म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि खूप दिवस खूप दिवसांची इच्छा होती इकडे यायची, दर्शन घ्यायचं, देवी यायचं। तर शेवटी आम्ही आलोच आणि इथे ना बघा छान छान ओट्या होत्या। जर तुम्ही घरून आणली तर चांगलंच आहे, जर नाही आणली तुम्ही तर इथे पण छान ओट्या होत्या। असं नाही की कोणता पण ब्लाऊज पीस वगैरे वापरला त्यांनी, खूप छान छान होते ते ब्लाऊज पीस, वटीचा खण वगैरे मस्त होते। तर आम्ही घेतले आणि मंदिरामध्ये गेलो देवी आईचं दर्शन घ्यायला। तर इथे बघा साड्या वगैरे पण होत्या कॉटनच्या, रेशमच्या। तर देवी आईची ओटी भरताना आहे ना शक्यतो करून कॉटन किंवा रेशम अशाच साड्या घ्यायला पाहिजे आपण। आणि ते बघा किती बसल्यात बायका, जोगतीने असतात ना त्या बसल्यात आणि दर्शन घ्यायला गेलो आतमध्ये। तर इथे देवी आईने आम्हाला दर्शन दिले की काय असं वाटलं आम्हाला। तर इथं माऊ बसलेली, तर तिचं आम्ही दर्शन घेतलं। पुढे गेलो, कासव होते ते कासवांचं दर्शन घेतलं आणि मला सगळं जास्त आवडले हे म्हणजे बघा सिंहाची मूर्ती केली त्यांनी त्या पाषाणामध्येच, खूप छान वाटत होती आणि त्याचं पण दर्शन घेतलं आणि पुढे गेलो आम्ही। तर हे गुरुजी आहेत इथले, तर खूप छान त्यांनी माहिती वगैरे सांगितली आम्हाला, जे आम्हाला माहिती नव्हती ती इथली। तर त्यांच्याकडे वटीचं सामान दिलं मी, पण आम्ही ओटी वगैरे दिली, देवी आईची ओटी भरली आणि तिथे आतमध्ये गाभाऱ्यात देवी आईचा शृंगार चालू होणार होता, त्यामुळे त्यांनी पडदे लावले। तर बोले इतका वेळ मग आता काय करणार, आपल्या दर्शन नीट होणारच नाही। तर आम्ही थोडा वेळ बोलत काका बोलले ते गुरुजी, तर तुम्ही बसू शकता इथे, जास्तीत जास्त अर्धा तास लागतो शृंगार व्हायला देवी आईचा। तर आम्ही बसतो आणि ही बघा इथं ना गाभाऱ्यात जाताना आहेत म्हणून इथे ना मूर्ती ठेवली आहे देवी आईची, तुळजाभवानी मातेची। किती छान आणि किती छान वाटत होती ही मूर्ती, खरंच मस्तच वाटत होते। आणि ते ना परवा 3 तारखेला ना होम पण होणार आहे कारण की नवरात्र संपणार आहे म्हणून। आणि ते आपले भैरवनाथ आहे, त्यांची मूर्ती येते भैरवनाथांची आणि आमचं सासरचं कुलदैवत पण आहे भैरवनाथ आणि ते कालिका माता आहे। असं बघायला गेलं तर हे आदिशक्तीचंच रूप आहे। आणि आम्ही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालायला गेलो, तर इथे पाठीमागच्या साईडला आहे ना सगळेजण कॉईन लावत होते, म्हणजे जे आपल्या इच्छा असतात ते चिपकलं तर आपली इच्छा पूर्ण होणार असा संकेत भेटतो त्यांना। तर छान असं आम्ही इथे फेरफटका मारत होतो मंदिराच्या अवतीभोवती, कारण की इथून निघायला वाटतच नव्हतं आणि बोला देवी आईचा शृंगार होते तोपर्यंत आपण थांबूया। आणि आता नवरात्र आहे ह्या म्हणजे 3 तारखेला संपणार आहे, पौष नवरात्र त्यामुळे खूप गर्दी होती। 28 डिसेंबर 2025 पौष शुक्ल अष्टमी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू झाली होती आणि 3 जानेवारी 2026 पौष पौर्णिमे रोजी संपन्न होणार आहे ही नवरात्र। तर 8 दिवस असते ही नवरात्र। आणि हे पूर्ण मंदिर आहे ना पूर्ण पाषाणामध्ये बनवलेलं आहे बघा। इथं म्हणजे गजमुख आहे बघा, त्यांचे म्हणजे चेहरा आहे ना ते गजमुखाचा, तो पण पाषाणामध्ये बनवलेला आहे आणि पूर्ण ना मंदिराच्या भोवती हे लावलेले आहेत पाषाणामध्ये। आणि इथे जरा पण लोखंड वगैरे वापरलं नाही हे मंदिराला, फक्त इथे ही अशी कमानी आहेत ना साईडला, ते म्हणजे लाकडामध्ये डिझाईन केलेले आहेत आणि खरंच खूप छान वाटलं दर्शन घेताना। शाकंभरीचे मूळ निवासस्थान आहे ना सहारनपूर, उत्तर प्रदेश हे सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील नागेवाडी येथेही शाकंभरी देवीची प्राचीन मंदिर आहे आणि मुंबईमध्ये प्रभादेवी येथेही शाकंभरी देवीचे एक शक्तिस्थान आहे। आणि प्रभादेवी तर म्हणजे तुम्हाला जरी उत्तर प्रदेशला वगैरे जाता नाही आलं तर तुम्ही ह्या देवीचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही प्रभादेवीला जाऊ शकता। तर इथे बघा ही दीपमाळ होती, खूप छान होती ही, मला खूप आवडली बघायला। तुम्हाला माहिती आहे का पौष नवरात्रीमध्ये शाकंभरी नवरात्र असे का म्हणतात? कारण की एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला
अन्न नसल्यामुळे लोकांचे जगणं मुश्किल झालं. अशा वेळी लोकांनी देवीची पूजा अर्चना सुरू केली. त्यांच्या भक्तीने देवी भारावली आणि तिने भक्तांच्या मदतीसाठी शाकंभरी देवीचा अवतार घेतला. या अवतारात तिला 100 नेत्र होते. लोकांचे अन्ना वाचून होणारे हाल बघून देवी 100 डोळ्यांनी खूप रडली आणि पाऊस पडला. पृथ्वी सुजलाम सुफलाम झाली. सगळीकडे फळभाज्या वगैरे उगवल्या आणि म्हणून या देवीला वनस्पती देवी असेही म्हणतात. आणि बघा छान असं देवीचा शृंगार झालेला आहे. देवी आईला असं वाटतं बघतच बसावं. खरंच खूप छान साडी वगैरे नेसवलेली. मला तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा देवी आईचं रूप. आणि बघा असं वाटतं साक्षात आपण तुळजापूरला चालू आहे. अजून काय पाहिजे. खरंच देवी आई आपल्या इथे पण आता आपण दर्शन घेऊ शकतो ठाण्याला जाऊन. तर खूप छान, खूप लोकांनी गर्दी केलेली नवरात्र असल्यामुळे. आणि 3 तारखेला तर याच्यापेक्षा खूप गर्दी होईल. होम वगैरे आहेत त्यामुळे. तर आम्ही पण दर्शन वगैरे घेतलं आणि बोललं चला निघूया आता, कारण की खूप उशीर झालेला. तर सगळेजणच बसत होते सारखे तिथे, कारण की निघायला वाटतच नव्हतं. आणि इथे ना खरंच खूप चांगले आहेत लोक, म्हणजे जे पुजारी काका वगैरे आहेत. कोण हकलत नाही किंवा काय नाही, सगळे म्हणजे बसू शकता तुम्ही खूप वेळ इथे. आणि आम्ही निघालो आणि इथे ना त्या बायका बसलेल्या आहेत ना, म्हणजे जोगतिनी काकी आजी वगैरे त्यांनी ना माझा मळवट भरला. बघा किती छान वाटतोय ना मळवट. आणि खरं देवीच्या दारात आल्यावर मळवट भरला ना खूप सुंदर वाटतो. आणि मग आमच्या समूचा, परत माझ्या वहिनीचा, आम्ही सगळ्यांनी मळवट भरला. मम्मीला पण माझ्या बोलला लाव तू कुंकू वगैरे. तर आता हे आमचे साहेब आम्हाला घेऊन चाललेत परत घरी. तर आमच्याबरोबर बघा आमचे सूर्यनारायण पण आपले म्हणजे चाललेत आमच्याबरोबर. ते पण घरी जातील आता त्यांच्या. तर खूप उशीर झालेला. आम्ही दुपारी आलेलो, तरी पण देवीचा शृंगार वगैरे होणार होता परत, म्हणून आम्ही थांबलो. नाही तर आम्ही लवकर आलो असतो दर्शन घेऊन. पण देवीची जी इच्छा असेल, प्रत्येक जी गोष्ट होती ती देवीमुळेच होत असते. तर सगळ्यांना खूप भूक लागलेली. आम्ही काही तिकडे खाल्लं नाही, कारण की जेवूनच गेलो होतो. आणि आमच्या दीदीला तर खूपच भूक लागलेली. त्यामुळे मग सगळ्यांनी काय काय घेतलेलं इथे शेवपुरी वगैरे. मी ओली भेळ घेतलेली, कारण की मला ओली भेळ खूप आवडते खायला. तर खूप छान दर्शन झालं. आणि तुम्हाला खरंच जायचं असेल ना, जर तुळजापूरला नाही जाता आलं तर तुम्ही इथे ठाण्याला नक्की जा. खरंच खूप सुंदर आणि खूप छान, मनाला एकदम शांती भेटते. आणि आता हे 2026ची सुरुवात खूप छान झाली आहे. आपलं हे नवीन वर्ष नाही मराठी लोकांचं, आपलं गुढीपाडव्याला आहे. त्यामुळे तुम्हाला 2026च्या खूप खूप शुभेच्छा. 2026 तुम्हाला खूप छान जाओ, आरोग्यदायी जाओ, हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ जर आवडला असेल, माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.